आपला नवीन चॅप्टर घ्या सगळ्यांनी. न्यू चॅप्टर सिलॉगिझम. सिलॉगिझम वेन आकृत्यांवर आधारित तर्क क्षमता. वेन आकृत्यांवर आधारित तर्क क्षमता. याचं वेटेज ऑलमोस्ट जर पाहिलं आपण एमपीएससीच्या आणि बँकिंगच्या बाबतीत विचार करूया. एमपीएससीच्या सर्व परीक्षांमध्ये याच्यावरती एक प्रश्न असतोच, एक प्रश्न. त्यानंतर बँकिंगच्या बाबतीत जर विचार केला, बँकिंगची पीओ एसओ क्लर्क ज्या काही परीक्षा असतात त्या बँकिंगच्या प्रीमध्ये पहिल्या परीक्षेमध्ये 5 प्रश्न असतात आणि त्याच्याच मेन्स मध्ये मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा परत 5 प्रश्न असतात. त्यामुळे बँकिंगच्या दृष्टीने हा चॅप्टर जास्त महत्वाचा आहे. परंतु एमपीएससी मध्ये एक प्रश्न तर नक्की येणार म्हणजे येणारच. पहिल्यांदा असेल या सगळ्यांनी बेसिक्स. काही बेसिक आकृत्या आहेत आपण त्या स्टडी करणार आहोत. बेसिक्स 6 मध्ये 1 नंबर टाका सगळ्यांनी. नंबर 1. नंबर 1. समजा मी तुम्हाला असं म्हटलं की एक एवढा मोठा सर्कल आहे, टोटल एवढा मोठा सर्कल आणि त्याच्या आतमध्ये एक सर्कल आहे. क्लिअर काय ते? या सर्कलच्या आतमध्ये एक सर्कल आहे आणि आतमधल्या सर्कलला असं ए असं नाव आहे आणि आउटर सर्कलला इथे असं बी असं नाव आहे. क्लिअर? तर मला सांगा जनरली जे दिसतं ते बोलायचं आपण. हा ए नावाचा सर्कल हा बी च्या आतमध्ये की नाही? बरोबर आहे की नाही? बरं एचा किती भाग बी च्या आतमध्ये? सगळा भाग आहे का थोडा भाग आहे? सगळा भाग बी च्या आतमध्ये. आणि मला सांगा त्याचं उलट तुम्हाला विचारलं तर बी चा किती भाग याच्या आतमध्ये? सगळा भाग आहे का काही भाग आहे? काही भाग आहे, फक्त काही भाग. म्हणजे बी एवढा मोठा आहे, एवढ्या मोठ्या बीच्या याच्यामध्ये म्हणजे उदाहरण आपण बोलतो ना शेतामध्ये बघा वावर, बघा वावर. एचं वावर बीच्या वावराच्या आतमध्ये आहे की नाही? म्हणजे एचं जेवढं काही शेत आहे ते सगळं बीच्या आतमध्ये अंकित आहे. क्लिअर काय ते? परंतु बीचं सगळं शेत ए मध्ये आहे का? नाही. मग काही ए मध्ये आहे आणि काही एच्या बाहेर आहे. करेक्ट की नाही? अशा प्रकारे. आणि जर आपण याला टेक्निकली वाचन करायचा प्रयत्न केला तर याच्यावरती काय काय निष्कर्ष निघतात आपण ते बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ए पासून बी कडे वाचन करूया. त्याचं वाचन असं होतं की सर्व ए हे काय आहेत बरं? बी आहेत. काय बरं? सर्व ए हे काय आहेत? बी आहेत. म्हणजे ऑल ए आर बी असं इंग्रजीमध्ये साधी सरळ इंग्रजी असणार तुम्हाला. सर्व म्हटलं की ऑल शब्द टाकायचा आणि स्टेटमेंट बनवायचं. क्लिअर काय ते? आता एक हे झालं बरं. सर्व ए हा बी आहे. बरोबर की नाही? म्हणजे सर्व ए हे बी आहेत. त्यानंतर मग आता समजा ए पासून बी कडे गेलं हे वाक्य आलं तर बी पासून ए कडे आलो तर मला सांगा बी चा किती भाग याच्या आतमध्ये? काही भाग. काही भाग आहे का सगळा भाग आहे? काही भाग आहे. म्हणजे असं म्हणणार आपण की काही बी, बोला पुढं काय? हे काय आहेत बरं? ए आहेत. काही बी हे ए आहेत. ऍज सिम्पल एज दॅट. इंग्लिश मध्ये काय की सम बी आर ए. क्लिअर काय ते सगळ्यांना? आणि मला सांगा आता जर बी चा काही भाग ए मध्ये, आता मी ते टिपके काढले, डॉट काढले सगळे, हा भाग ए च्या आतमध्ये आहे का? मग जर हा भाग जर ए च्या आतमध्ये नाही तर त्याचं वाक्य रचना कशी होईल सांगा बरं? म्हणजे बघा आधी कसं म्हटलं आपण काही बी हे ए आहेत म्हणजे बी चा काही भाग ए मध्ये आहे. मग काही भाग ए मध्ये आहे का? नाही. मग त्याला असं जर म्हटलं हे बरोबर आहे का चुकी सांगा की काही बी हे ए नाहीत. हे करेक्ट आहे? ऍब्सोल्युटली करेक्ट. इंग्रजीमध्ये कसं ट्रान्सलेशन होईल बोला? सम बी आर नॉट ए. पहिलं बघा ऑल ए आर बी, सम बी आर ए, सम बी आर नॉट ए. अशा प्रकारे बँकिंगच्या दृष्टीने सांगेल मध्ये मध्ये मी. त्यानंतर एक लॉजिकल वाक्य तुम्ही यसवर रिकामी जागा तुम्ही भरायची. बरं मी तुम्हाला म्हटलं की सर्व बी हे ए टिंब टिंब, तुम्हाला काय वाटतं आहेत की नाही आहेत? सगळ्याच्या सगळे बी हे येत का? नाही येत. मग इथं काय भरायचं रिकाम्या जागेत? नाहीत. हे सगळ्यांना कळालं का? नक्की कळालं सगळ्यांना? हा झाला एक भाग. ठीक आहे. सगळ्यांनी हा पहिला भाग कॉपी करायला लागेल. ही आकृती काढा सगळ्यांनी आणि त्याच्या खाली हे 4 स्टेटमेंट्स, याचे 4 निष्कर्ष. आता नंबर 2 बघा. सेकंड नंबरचं बेसिक. तुम्हाला आता असं काहीतरी म्हटलं की बाबा इथे एक सर्कल आहे एक वाला आणि त्यात दुसरा सर्कल असा काहीतरी इथे एक्स्ट्रा गेला आतमध्ये इथं. म्हणजे इथे ए म्हटलं आणि इथे बी म्हटलं. मला सांगा ए आणि बी च्या बाबतीत जर आपण विचार केला तर ए आणि बी चा काय भाग काय सगळा एकमेकाच्या आतमध्ये नाहीये. बरोबर? किती भाग एकमेकाच्या आतमध्ये सांगा? सगळा भाग आहे काही भाग आहे? याला म्हणतात काही भाग. सम. काय बोलतात त्याला? काही भाग म्हणजे सम बोलतो आपण त्याला. ठीक आहे. मग आता बघा ना ए च्या वावरात बी चा वावर गेलाय. बांधाला बांध, याने याचा बांध वाढवला पुढे घेतलं, याने याचा बांध वाढवून पुढे घेतलं. करेक्ट ना? बांधाला बांध आहे की नाही? मग बांधाला बांध म्हणजे लावतात पार्शियल केस. काय पार्शियल केस. आता याच्यामध्ये मला सांगा मग सगळ्यात पहिल्यांदा मी असं विचारलं तुम्हाला ए चा किती भाग बी च्या आतमध्ये सांगा लवकर? काही भाग. म्हणजे टेक्निकल वाचन कसं बोला लवकर? काही
ए हे काय आहेत बरं, बी आहेत. करेक्ट आहे का रे बाबांनो? आता मला सांगा, जर काही ए म्हणजे एचा ए एवढा मोठा सर्कल आणि त्यातला हा एवढा भाग हा बीच्या आतमध्ये गेलाय, मग हा भाग बीच्या आतमध्ये गेला, पण हा वाला भाग गेलाय का इथला? नाही गेला. मग बघा ना, मी डॉट काढतो, हे डॉट काढलेला जो भाग आहे हा वाला भाग हा बीचा आहे का? नाहीये. मला सांगा एचा किती भाग बी मध्ये आहे? काही भाग आहे. आणि किती भाग बी मध्ये नाहीये? काही भाग बी मध्ये नाही. अर्थात जर मी असं म्हटलं की काही ए हे बी आहेत, मग ह्या आकृतीमध्ये अजून एक वाक्य म्हणते त्यामध्ये की काही ए हे शाबाश काही ए हे बी नाहीत. ही झाली दोन वाक्य ए पासून बी कडे जातानाची. क्लिअर? तसंच मग समजा तुम्हाला असं उलट, मी बी पासून ए कडे विचारलं, आता उलट विचारतो, चला सांगा बीचा किती भाग याच्या आतमध्ये? काही भाग. मग काही भाग जर याच्या आतमध्ये, तर काही भाग याच्या आतमध्ये आहे का? अजिबात नाहीये. मग सेम तशी दोन वाक्य बनतील. मग सांगा मला काय म्हणतात ते वाक्य? काही बी हे ए आहेत. पहिल्यांदा आहेत, करेक्ट आहे का? आणि त्यानंतर मग नेक्स्ट आपण बोला लवकर, काही बी हे ए नाहीत. काही आहेत आणि काही नाही. दिसत्या डोळ्याने का बीचा काही भाग आतमध्ये आहे आणि बीचा काही भाग आतमध्ये नाहीये. आणि त्यानंतर दोन लॉजिकल स्टेटमेंट्स मागासारखे. मी तुम्हाला असं विचारलं की सर्व ए हे बी टिंब टिंब, तुम्हाला कळतं अख्खाच्या अख्खा ए हा का बी का? नाहीये. अर्थ इथे काय लिहू आहेत की नाहीत? नाहीत. आणि असंच नेक्स्ट सेकंड नंबर, आता सेकंड नंबर बघा सगळ्यांमध्ये शेवटचं अशा प्रकारचं दुसरं लॉजिकल स्टेटमेंट की सर्व येस बोला, सर्व बी हे ए बोला नाहीत. शाबाश. मग तुम्ही लोकांना आता रिकाम्या जागा भरायच्या. इथे सगळ्यात पहिलं बोला, सर्व ए हे बी आहेत की नाहीत? इथे नाहीत म्हटलं मी. चला इथे बोला, चला सर्व बी हे ए नाहीत. ग्रेट. चला घ्यायला. पहिल्या याच्यामध्ये मी काय केलं होतं, हे एक सर्कल आतमध्ये टाकलं होतं, म्हणजे एकाच्या आतमध्ये एक सर्कल झाला, बरोबर की नाही? सेकंड मध्ये काय केलं मी, पार्शियली केस दाखवली, म्हणजे हे काय ते अर्ध तिकडे गेलं आणि अर्ध इकडे आलं, करेक्ट की नाही? म्हणजेच काय काही भाग एकमेकांमध्ये दाखवला, बरोबर की नाही? तिसऱ्यामध्ये आता तुम्हाला लोकांना मी असं म्हटलं की सरळ हा एक सर्कल सेपरेट आणि हा एक सर्कल सेपरेट, बरोबर की नाही? इथे म्हटलं ए, इथे म्हटलं काय बरं बी. या दोघात काही संबंध आहे का? मग याचा संबंध वाचायचा कसा? मग मला सांगा ए चा किती भाग बी मध्ये? काहीच नाही ना, काहीच नाही ना. मग त्याला अशा प्रकारे बोलतात मग ते लोक टेक्निकल मध्ये की एकही काय होतं त्याला, एकही ए हा काय नाही बी नाही. चला वाचा बरं परत एकदा, काय एकही ए हा बी नाही. आणि उलट वाचावं, चला दुसरं वालं. शाबाश. एकही बी हा ए नाही. त्याला असं इंग्लिश मध्ये म्हणणार, नो ए इज बी आणि नो बी इज ए. तर चौथी केस काय ती बघा. आता आपण डोकं जर लावलं तर आपलं असं कळतं की यार सर्कलच्या आतमध्ये सर्कल एक केस झाली, सर्कलला सर्कल थोडंसं पार्शियल अटॅच दुसरी केस झाली, तिसरी केस दोघं सेपरेट, चौथी केस आपण विचारच करत नाही, परंतु चौथी केस हे एक्झिस्ट करते. ती केस काय ते बघा सगळ्यांनी. तर एकच सर्कल असतो, एकच सर्कल. क्लिअर? काय ते एकच सर्कल आहे आणि तो एकच सर्कल हा दोघांच्या नावावरती असतो. असं कळालं काय म्हटलं तुम्हाला कोणा? ते एकच सर्कल किती लोकांच्या नावावरती? दोघांच्या नावावरती. म्हणजे एकच घर दोन लोकांच्या नावावर, एकच जमीन दोघांच्या नावावरती. ठीक आहे. मग आता असंच वाचा बरं टेक्निकली काय ते, सर्व ए हे बी आहेत आणि सर्व बी हे ए आहेत, असं एकच वाक्य बनेल, संयुक्त वाक्य. क्लिअर? चला बोला बरं काय ते परत एकदा सांगा मला. बोला, सर्व ए हे बी आहेत आणि येईल तिथे मध्ये. चला बोला लवकर. सर्व बी हे ए आहेत. घ्यायला इथे एक सर्कल, याच्यावरती एक सर्कल आणि त्याच्यावरती आणखीन एक सर्कल, तीन सर्कल आले आणि त्या तीन सर्कल मध्ये नावं दिली. इथे ए, इथे बी आणि इथे काय बरं सी. बरं आता तीन लोकांचं काहीतरी वाचन होणार आहे. मला सगळ्यात पहिलं तुम्हाला ए आणि बीचं मी शिकवलं आता, बरोबर की नाही? मग फक्त जर बी आणि सी अशी नावं बदलली तर काय बिघडणार आहे का? तर्क सगळे तेच राहणार आहेत. मग ए आणि बीचं आपण वाचन करू शकतो की नाही? बरं मग ते डबल नाही वाचत. आता मला एक सांगा फक्त, जर हे नसतं फक्त बी असं सर्कल असतं, बरं बी हा सर्कल सगळा सीच्या आतमध्ये की नाही सांगा मला. मग मला वाचून दाखवा बी आणि सीचं नातं काय. बोला बी आणि सीचं. बोला, सर्व बी हे सी आहेत. उलट, काही सी हे बी आहेत, काही सी हे बी नाहीत, सर्व सी हे बी नाहीत. सगळं कळालं सगळ्यांना काय ते? हा. आता आणखीन एक. बरं ए आणि बी ची पहिल्यांदा आपण चार वाक्य आपल्याला येतात, आपण बोलली नाहीत ती. मग आता आपण कोणाची वाक्य वाचली? बी आणि सी ची. बी आणि सी चार वाक्य. आणखीन बनतं ए आणि सी ची किती वाक्य? चार वाक्य. बरं आता फक्त ए आणि सी वरती सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट करा. वाचा. बोला, सर्व ए हे सी आहेत, काही सी हे ए आहेत, काही सी हे ए नाहीत आणि सर्व सी हे ए नाहीत. कळतं सगळ्यांना काय ते? अशी किती झाली वाक्य टोटल सांगा? चार. 4 आणि 4 8 आणि 8 आणि 4. या आकृतीवर 12 तर्क निघतात. हे सगळ्यांना लक्षात घ्या. आणि परीक्षेला आपल्याला असणार फक्त 2 3 किंवा 4. क्लिअर काय ते? त्यातलं आपल्याला ओळखायचं असतं कुठला आपल्या, हे आपली रेंज आहे, आपल्याला माहिती आहे ते 12 आहेत आणि याच्या बाहेर 13व कोणीच बनवू शकत नाही. मग कोणालाही घेऊ ना तुम्ही.
क्लिअर काय ते? हे 12च्या पुढे 13वा तर्क निघत नाही. क्लिअर काय ते? म्हणजे पूर्ण सर्जिकल स्ट्राईक याच्या बाहेर काही जाऊन देणार नाही मी. ठीक आहे. नेक्स्ट, त्यानंतर समजा त्यात आकृतीमध्ये जर असं काय असतं, इथे ए असता, इथे बी असता, आणि याला समजा त्याने असं बाहेरून इथून सी दाखवला. क्लिअर काय ते? याच्यापेक्षा थोडी वेगळी आकृती, करेक्ट की नाही? सांगा, ए आणि बी चे किती वाक्य? 4. काय आपल्याला काय टेन्शन याच्यामध्ये येतं ना? आपल्याला ते 4 वाक्य माहिती आपल्याला, ती ए आणि बी ची 4 वाक्य बनली. क्लिअर काय ते सगळ्यांना? आता मला सांगा मग, आता इथे बी आणि सी ची किती वाक्य बनतील रे? किती? 6. बोल. काही बी हे सी आहेत, काही बी हे सी नाहीत, काही सी हे बी आहेत, काही सी हे बी नाहीत, सर्व बी हे सी नाहीत, सर्व सी हे बी नाहीत. किती वाक्य बनली? 6. ही झाली 6 वाक्य. प्लस आता ऐका सगळ्यांना, ए बी ची 4 वाक्य, बी आणि सी ची 6 वाक्य, ए आणि सी ची 2 वाक्य. चला बोला. एकही ए हा सी नाही, एकही सी हा ए नाही. शाबाश. किती झाली? क्लिअर सगळ्यांना काय ते? त्यानंतर नेक्स्ट थोडस जरा हटके. आता इथे ए, इथे बी, आणि समजा तो तिसरा सर्कल याला असा अटॅच झाला. बघा इकडे सगळे आहे का इथे थोडूसा, आणि इथे पण आहे का थोडूसा, बरोबर का? थोडूसा म्हणजे काही, काय? थोडूसा म्हणजे काही, इतुसा. ठीक आहे. आता बघा सगळ्यांनी, ए आणि बी ची किती वाक्य सांगा? तिथं फिक्स आहे ना, फिक्स आहे आपले 4 वाक्य. याच्या बाहेर 5वं येऊ शकत नाही, 3 येऊ शकत नाही, 4च येणार. ते काही येऊ दे मग. ठीक आहे. मग यांची 4 वाक्य या दोघांची. आता मला सांगा मग, बी आणि सी ची सेम का? असंच ना? बघा ना, तुम्ही थोड्या वेळासाठी एला इग्नोर करा, आणि असं दिसतं आपल्याला बीच्या सर्कलमध्ये पार्शली सी आलाय, बरोबर का ना? बांधाला बांध लागलाय, बरोबर? बांधाला बांध आहे का नाही? ठीक आहे. चला वाचा, बी आणि सी चा वाचा. किती वाचा? वाचा 6. कुठला वाचा? बोला. काही बी हे सी आहेत, काही बी हे सी नाहीत, काही सी हे बी आहेत, काही सी हे बी नाहीत, सर्व बी हे सी नाहीत, सर्व सी हे बी नाहीत. किती झाली? 6. आता ए आणि सी ची मला 6 वाक्य वाचून दाखवा. 6च बनतील ना? कारण बघा ना, थोडूस अटॅच आहे ना, थोडूस. ठीक आहे. बोला चला. काही ए हे सी आहेत, काही सी हे ए आहेत, बरोबर ना? उलट सुलट कळलं ना तुम्हाला लोकांना? आता किती बनतील सांगा? 6. बाकी ते टोटल तुम्हाला माहिती आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह वगैरे वगैरे काय ते सगळं संपलं. सांगा किती झाले एकूण? 16 वाक्य. काय डाऊट कोणाला याच्यामध्ये? काय समजा हा वाला सर्कल मी सेपरेट काढला, तर काय रे, यांची 4, या जायचा काही संबंध नाही 2, या जायचा काही संबंध नाही 2, बाकी झाले ते 8. कळलं का सगळ्यांना काय ते? असं आपण किती वाक्य बनवू शकतो, फक्त एक लिमिट आपण आखून दिली. 12च्या पुढे जाऊ शकत नाही आकृतीमध्ये, इथे 12च्या पुढे जाऊ शकत नाही, इकडे 16च्या पुढे जाऊ शकत नाही. म्हणजेच काय, आपण पूर्ण स्टडी करून टाकलं त्याला. आता याच्या बाहेर काय जाणार नाही. आता क्लिअर? समजा थोडस जरा मोठं बिटा असं काहीतरी आलं, बघू आपण आता. किंवा आणखीन एखाद्या तुम्हाला यात विचारलं, समजा आता मी एक आकृती दाखवतो, तुम्ही आता वाक्य वाचायची नाहीत, वाक्य मोजून सांगायचे किती येणार. चालेल? मग तुम्हाला असं आकृती दाखवतो बघा. आता एक अशी आकृती आहे, इथे एक जण, इथे एक जण, इथे ए म्हटलं, इथे बी म्हटलं, आणि साईडला तुम्हाला इथे सी म्हटलं. क्लिअर काय ते सगळ्यांना? हा. आता मला सांगा याची किती वाक्य बनतील? ए आणि बी ची किती? ए आणि बी ची, ए आणि बी ची 6. प्लस आता ऐका सगळ्यांनी, एन बी ची किती? 6. बरं, बी आणि सी ची 2, ए आणि सी ची 2. म्हणजे आपल्याला हेही माहितीये की वाक्य किती बनतात. संपला विषय. याच्यापेक्षा वेगळं काय जाऊ शकतं? शक्यच नाही, चुकू शकत नाही इथून पुढे. म्हणजे आपण सर्जिकल स्ट्राईक केली, वाक्य काय येतात ती पेपरला वेगळी, आपल्याला किती येतात ते पण माहितीये, त्याच्या बाहेर वाक्य येऊ शकत नाही. क्लिअर? हे झालं. थोडंसं मोठं क्वेश्चन बघा. आता एखादा मोठा क्वेश्चन समजा मी घेतला, एक सर्कल, त्याच्यावरती एक सर्कल, त्याच्यावरती एक सर्कल, त्याच्यावरती एक सर्कल, त्यात नावं दिली मी ए बी सी आणि डी. 4 सर्कल आले आता, बरोबर? लेंगदी गणित झालं ते, लेंगदी गणित. ठीक आहे. ए आणि बी चे किती वाक्य रे? काय करायचं? ए पासून इथं, मग इथं, मग इथं. क्लिअर? बघा, ए पासून इथं, इथं, इथं. किती? 4 4 4. बघा, ए आणि बी चे किती? 4. ए आणि सी चे किती? 4. ए आणि डी चे किती? 4. किती झाली सांगा? 12 वाक्य. टोटल 12 वाक्य ए पासून झाली सगळी बनणारी. आता बी पासून इकडे उलट येणार नाही, कारण ऑलरेडी आपण बी आणि बी ला मोजलं इकडेच. अरे बरोबर का? हा. मग आता बी पासून ए नाही येणार. बी पासून सी चे किती? 4. बी पासून डी चे किती? 4. 4 आणि 4 8. प्लस आता सी पासून बी येणार नाही का, ते मोजलं ते 8 मध्ये आपण. सी पासून ए पण येणार नाही, ते 12 मध्ये मोजलं आपण. करेक्ट? आता मग सांगा सी आणि डी चे किती? 4. टोटल मोजा. 12 आणि 8 20, 20 आणि 4 24. बेरीज येते ना, बेरीज? हा, 24. किती वाक्य बनतात? 24 वाक्य बनतात. आता मला डेमो द्या सगळ्यांना, डेमो. तुम्ही लोकांनी डेमो द्यायचा मला एक. तुम्ही लोकांनी ना बी आणि डी ची वाक्य वाचून दाखवायची. बोला, बी आणि डी ची फक्त बोला. सर्व बी हे डी आहेत, काही 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 डी हे बी आहेत, काही डी हे बी नाहीत,
सर्व डी हे बी नाहीत. क्लिअर सगळ्यांना काय ते? आणखीन डेमो द्या मला, तुमचा विश्वास नाही मला अजून पण. ए आणि डी, एडीचे वाक्य बोला, एडीचे. सर्व ए हे डी आहेत, काही डी हे ए आहेत, काही डी हे ए नाहीत, सर्व डी हे ए नाहीत. ए म्हटलं इथे बी म्हटलं इथे सी म्हटलं आणि अचानक असा काहीतरी डी आला. वाचायचं ना आता, फक्त सांगायचं. ए आणि बी चे किती? ए आणि सी चे किती? 4 आणि 4. बी आणि सी चे किती किती? 4. 8 आणि 4. म्हणजे आपल्याला एक माहिती होतं, ह्या तिघांची 12 वाक्य बनतात. हे मगाशीच पाहिलं आपण, बरोबर? ह्या तिघांची 12 वाक्य आणि प्लस आता एका सेकंड वेट सी आणि डी ची, फक्त सी आणि डी ची 6. बरं हा, आणि ते सर्कल कुठे, हा कुठे हे बघायचं. गॅप आहे मध्ये गॅप. बीडीचा काय संबंध आहे का? नाही. एडीचा काय संबंध आहे का? अजिबात नाही. सीडीची किती वाक्य? 6 वाक्य. बीडीची किती वाक्य? 2. एडीची किती वाक्य? 2. विषय संपला. किती झाले मोजा? 12 आणि 6 18. 18 आणि 2 20. 20 आणि 2 22 वाक्य बनतात फायनल. क्लिअर सगळ्यांना काय ते? चला मग आता आपण काय करूया, आतापर्यंत आपण उलट केलं होतं. आकृती काढायचं आपण वाक्य बनवायचो. पेपरला असं नाही येणार आहे. पेपरला काय येणार आहे? वाक्य येणार आणि आकृती बनवून मग निष्कर्ष सांगा म्हणणार, बरोबर? मग आता आपण आकृती काढायला शिकायची. आल्या सगळ्यांनी आकृती काढण्याची पद्धत. रेडी? त्यामध्ये 1 नंबर 1 त्यातल्या विधाने, स्टेटमेंट्स. त्याच्यामध्ये ए म्हणजे पहिलं स्टेटमेंट. ए म्हणजे पहिलं स्टेटमेंट. रेडी? त्यातल्या सगळ्यांनी सर्व पेन मार्कर आहेत. विधान नंबर ए, सर्व पेन मार्कर आहेत. विधान नंबर बी, सर्व मार्कर बोर्ड आहेत. सर्व मार्कर बोर्ड आहेत. बस एवढंच आहे. तुम्हाला मी हा प्रश्न नाही विचारला. बरं आता परीक्षेला कसं असतं माहितीये का? परीक्षेला असतं विधाने, खाली असतात निष्कर्ष आणि मग सांगतात कुठले कुठले योग्य ते ओळखा. आपल्याला ते नंतर करायचंय. अजून आपलं बेसिकच चाललंय. अजून मी क्वेश्चन सुरूच नाही केले. क्लिअर? आता आपण काय करतोय, काय शिकतोय आपण सांगा लवकर? आकृती काढण्याची पद्धत. ज्याला आकृती काढायला जमली त्याला आपल्याला निष्कर्ष किती येतात ते पण माहिती पडतं लगेच, बरोबर ना? मग आता आपण काय करूया, आकृती काढूया. सगळ्यांनी थांबा आता, पहिले एकदा बघा. मी आकृती काढून झाली तर मग तुम्ही काढायची. वेट अँड वॉच. सगळ्यात पहिलं वाक्य काय दिले मला सांगा? सर्व पेन काय आहेत बरं? मार्कर आहेत. आता मला सांगा, जर सगळे पेन मार्कर तर आपल्या डोक्यात 3 आकृत्या असल्या पाहिजेत. सगळ्यात पहिल्यांदा जर सर्व शब्द जर आला फिक्स पाहिजे, बरं तर आकृती अशी पाहिजे, बरोबर का? जर आपल्या डोक्यात असा काही शब्द आला तर आकृती अशी पाहिजे, बरोबर का? आणि जर त्यांनी काहीतरी म्हटलं की एकही नाही किंवा संबंध नाही तर काय करायचं? सेपरेट काढायचं. आणि चौथी केस ही एक्स्ट्रा केस आहे की ज्यामध्ये एकाच वाक्यात दोन्ही वाक्य असतात. ती किंवा एका खाली एक असतं, सर्व ए हे बी आहेत आणि सर्व बी सुद्धा आहेत असं म्हटलं तर मग एकच सर्कल येतो. ते माहिती आहे सगळ्यांना काय ते? बरं सध्या आपल्या डोक्याच्या 3च आकृत्या ठेवा बेसिक वाल्या आणि याच्यावरून तुम्ही लोकांना आता मला इथे सांगायचं, मग तुम्ही लिहायचं. बरं सांगा पहिलं वाक्य काय दिलं? सर्व पेन मार्कर आहेत. आकृती पहिली, दुसरी का तिसरी? पहिली. चला मग सगळे पेन मार्कर म्हटल्यानंतर सर्कलच्या आतमध्ये सर्कल की नाही? चला मग तसं तर काढणार मी. सर्कलच्या आतमध्ये सर्कल असं काहीतरी काढलं इथं. बरं आतमध्ये काय लिहून इथे बाहेर काय लिहू? हा, ज्याला सर्व शब्द लागलाय ते कधी पण आतमध्ये पाहिजे. म्हणजे याचं स्टेटमेंट असं असतं, सर्व पेन हे मार्करच्या आतमध्ये आहेत. ते आपल्या मनात पाहिजे सगळं. बरं सर्व पेन हे कुठे आहेत? मार्करच्या आतमध्ये आहेत. मग आतमध्ये कोण? बोला लवकर. आतमध्ये काय लिहू सांगा? इथे पेन. इथे आतमध्ये पेन येईल. ठीक आहे. आणि हे सर्व पेन हे काय आहेत बरं? मार्कर आहेत. मग इथे वरती काय सांगा लवकर? मार्कर. इथे येईल मार्कर. सगळ्यांनी इथपर्यंत कळालं का? ठीक आहे. हा आता दुसरं वाक्य त्यांनी काय म्हटलं बरं सांगा मला? ते दुसरं वाक्य, सेकंड वाक्य. सेकंड वाक्य काय? सर्व मार्कर काय आहेत बरं? बोर्ड आहेत. आता सगळे मार्कर बोर्ड म्हणजे याच्या वरती सर्कल येईल ना अजून एक. मग सगळे मार्कर हे बोर्ड पाहिजेत म्हणजे याच्या वरती एक सर्कल काढायचा आणि त्याला म्हणायचं ते काय आहेत बरं? बोर्ड आहेत. बरं कळालं आकृती कशी काढायची? झालं. 2च वाक्य होते. 2 वाक्यात आकृती भेटली. बरं आणि मग ह्यात तुम्हाला लोकांना वाक्य बनवता येतात 12. शिकलो मगाशी आपण. चला मोजा. पेन आणि मार्करचे किती माहिती आहे ना सगळ्यांना? बरोबर ना? चला बोलाच काय काय. सर्व पेन मार्कर आहेत, काही मार्कर पेन आहेत, काही मार्कर पेन नाहीत, सर्व मार्कर पेन येतं ना? ठीक आहे. आता मार्कर बोर्डचे सांगा. सर्व मार्कर बोर्ड आहेत,
काही बोर्ड मार्कर आहेत, काही बोर्ड मार्कर नाहीत, सर्व बोर्ड मार्कर नाहीत. पेन बोर्ड बोला. सर्व पेन बोर्ड आहेत, काही बोर्ड पेन आहेत, काही बोर्ड पेन नाहीत, सर्व बोर्ड पेन. मला कळालं काय? एक्झॅक्ट सेम याच प्रकारे तुम्ही दुसरं वाला घेणार. आता नंबर 2 घ्या सगळ्यांनी. नंबर 2 विधाने. स्टेटमेंट्स मध्ये नंबर ए पहिलं विधान एक्झॅक्ट पहिलं वाक्य सेम कॉपी करा. सर्व पेन मार्कर आहेत. सर्व पेन मार्कर आहेत. डन. त्यानंतर नंबर बी दुसरं वाक्य थोडंसं बदलेल मी आता. मागाशी दुसरं वाक्य होतं सर्व मार्कर बोर्ड आहेत. आता आकृती वेगळी काढायची आपण. आता थोडं स्टेटमेंट बदलूया आपण आता. आता तुम्हाला लोकांना असं म्हटलं मी विधानामध्ये पहिलं विधान सर्व पेन मार्कर आहेत. नंबर 2 बोला काय दिलंय? काही मार्कर बोर्ड आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय बरं. आणखीन एक मिनिट ऐका. मी तुम्हाला जे शिकवते तुम्ही लोकांनी असंच पेपरला करायचे, कारण ह्या दोन वाक्यांच्या 2-2 आकृत्या येतात. 2-2 3-3 आकृत्या येतात. मग तुम्ही लोकांनी ते एक्स्ट्रा आकृत्या काढायच्या नाही. तुम्हाला आता मी जी आकृती शिकवतो तुम्ही तीच पेपरला काढायची. क्लिअर? कारण आपण सध्या तुम्हाला लोकांना यात प्रकार पडतात बघा गणितांमध्ये. एक प्रकार नंबर 1 सगळ्यात बेसिक आहे तशी आकृती काढणे. प्रकार नंबर 2 मध्ये तुम्हाला लोकांना शक्यता असते. शक्यता मीन्स पॉसिबिलिटी. प्रकार नंबर 3 मध्ये तुम्हाला लोकांना असते आयदर ऑर ची केस. आयदर ऑर. मग तुम्हाला एवढंच सांगेल, तुम्ही पुस्तकात पाहिलं असेल एखाद्या विधानांच्या वरती त्यांनी 2-2 3-3 आकृत्या काढून दिल्यात. बरोबर आहे की नाही? हा, मग ते का काढतात तुम्हाला तेही सांगतो मी. ते कुठं पण काढायच्या नाहीत. त्या आकृत्या कुठे काढतात? ज्या ठिकाणी प्रश्नात निष्कर्षात शक्यता हा शब्द असतो किंवा प्रश्नात किंवा निष्कर्षामध्ये आयदर ऑर म्हणजेच त्याला मराठीत म्हणतात किंवा. ज्या ठिकाणी तुम्हाला असे काही शब्द सापडतील शक्यता आणि किंवा, त्या आणि त्याच ठिकाणी तुम्ही लोकांनी 2-2 3-3 आकृत्या काढायच्या एका प्रश्नावरती. क्लिअर? आणि त्याच्या समजा असं काही नसेल, शक्यता शब्द नसेल आणि किंवा असं काही नसेल, तर आपण एक साधी आकृती काढायची. ती साधी आकृती कशी, जी मी तुम्हाला शिकवली तीच. ती म्हणजे कशी बघा. जर तुम्हाला म्हटलं सर्व तर तुम्ही लिहिणार सर्कल मध्ये सर्कल अशी आकृती. जर तुम्हाला म्हटलं गेलं काही तर तुम्ही करणार पार्शली अटॅच. जर तुम्हाला म्हटलं मी एकही नाही तर तुम्ही दोघं काढणार सेपरेट. आता जर तुम्ही लोकांनी इथे जर विचार केला तर असं म्हणते बघा, ते सर्व पेन मार्कर आहेत. पहिलं ते कोणी अडवू शकत नाही. सगळे पेन काय आहेत बरं? मार्कर. असंच ना रे बेसिक. आतमध्ये काय लिहू सांगा लवकर? पेन. इथे सगळे पेन हे काय सांगा लवकर? हे ते मार्कर. हे फिक्स आहे, इथपर्यंत फिक्स आहे. इथे काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्हाला दुसरं वाक्य काय दिलं सांगा बरं जरा. हा, आता काही मार्कर बोर्ड तुम्हाला क्लिक झालं पाहिजे की इथे पार्शली केस आहे. करेक्ट की नाही अशीवाली? तर तुम्हाला लोकांना असं करायचंय की काही मार्कर म्हणजे मार्कर आहे ना, हा एवढा मोठा सर्कल आहे मार्करचा. ठीक आहे, याला असं तुम्ही पार्शली अटॅच करायचं. आणि ते काय बरं? काय आहेत बरं? बोर्ड आहेत. याला म्हणायचं बोर्ड. काही मार्कर हे बोर्ड आहेत. ही तुमची ऍब्सोल्युटली करेक्ट आकृती. क्लिअर? किंवा जर आपण अशी आकृती काढली बघा, एक्स्ट्रा डोकं वाढीव, हे नॉर्मल विद्यार्थी करतात, हे अति हुशार विद्यार्थी करतात. क्लिअर? ते काय ते बघा की सर्व पेन मार्कर काही हरकत नाही. चला त्यांनी हे करून घेतलं. सगळे पेन हे काय, त्यांनी असं म्हटलं मास्तर हे सगळे पेन हे काय बरं? मार्कर आहेत. लिहिलं त्यांनी, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यांनी दुसरं वाक्य ना ते एकदम डोकं लावून वाचलं. काय माहितीये का? काही मार्कर बोर्ड आहेत. मग त्याने असं वाचलं की काही मार्कर बोर्ड आहेत ना मास्तर, मग आम्ही असं काढलं तर. बरोबर आहे त्यांचं वाक्य, बरोबर आहे बघा. ते सर्व पेन मार्कर आहेत, सगळे पेन मार्कर आहेत. करेक्ट की नाही? दुसरं वाक्य असं काय दिलं बरं? काही मार्कर बोर्ड आहेत. बघा ना, मार्कर आणि इथे बोर्ड उलट. या उलट काही मार्कर बोर्ड आहेत ना. अरे बरोबर आहे की नाही? पण ही आकृती काढायची का नाही काढायची? ही फक्त शक्यतेची आकृती आहे. दिस इज कॉल्ड एज पॉसिबिलिटी. ती पॉसिबिलिटी आहे. असले वाढीव कुठाने पेपरला करायचे नाहीत, म्हणून आपला रिझल्ट येत नाही. क्लिअर? जर तुमच्या प्रश्नात शक्यता हा शब्द असेल निष्कर्षामध्ये, नाहीतर तुमच्या ऑप्शन्स मध्ये किंवा हा शब्द असेल, तरच एका प्रश्नाच्या 2-2 3-3 आकृत्या येतात आणि येणं शक्य आहे. जर तुमच्या प्रश्नात शक्यता हा शब्द नाही आणि किंवा हा शब्द नाही, तर आकृती कोणती काढायची? हीच जी मी सांगतोय तीच. साधे सरळ बेसिक गोष्ट आहे. सर्व पेन मार्कर आहेत. हे काय? सगळे पेन मार्कर आहेत. दुसरं वाक्य दिले काही मार्कर बोर्ड आहेत. मग काही मार्करच बोर्ड दाखवा आणि हा सर्कल इथे बळच येऊन खेचून इथे अटॅच नाही करायचा. क्लिअर सगळ्यांना काय ते? ही झाली ऍब्सोल्युटली करेक्ट आकृती. काढा आकृती. काही पेन बोर्ड आहेत. काही पेन बोर्ड आहेत. नंबर बी दुसरं विधान, सर्व पेन मार्कर आहेत. सर्व पेन मार्कर आहेत. रेडी? ठीक आहे. आता एक काय आरामात बघा, सेम आहे सेम. मला वाटतं हे वाक्य मगाच दिसतं, सर्व पेन मार्कर आहे. बा इकडे पण होतं
आणि पहिल्यात पण होतं, सेमच वाक्य ठेवलं मी. हा, फक्त आता ते वाक्य मी सेकंड टाइमला लिहिलंय, त्याने काय बिघडत नाही, एकच सगळं ते. आता पहिलं वाक्य सरळ स्पष्ट वाचा बरं, काय दिलंय? काही पेन बोर्ड आहेत. मी तुम्हाला काय शिकवलं? काही आलो काय करायचं? बांधाला बांध, बरोबर ना? बांधाला बांध लावायचा, ठीक आहे. मग सांगा आता, काही पेन बोर्ड आहेत म्हटल्यानंतर सरळ साधी गोष्ट आहे, काही पेन हे काय आहेत बरं? बोर्ड आहेत. मग इथे काय लिहू सांगा? पेन. इथे काय लिहू सांगा? बोर्ड. यात काय ऑब्जेक्शन कोणाचं? बेसिक गोष्ट दिसते आपल्या डोळ्याने, हाय तर हायच, एक्स्ट्रा डोक्यात लावायचे नाहीत, अजिबात नाही. आणि दुसरं वाक्य काय दिले? बोला लवकर, काय दिले? सर्व पेन मार्कर. मग मला वाटतं सगळे पेन हे मार्करच्या आत पाहिजेत की नाहीत? म्हणजे आतमध्ये कोण पाहिजे? पेन ना, ठीक आहे. मग पेनाच्या वरती सर्कल का पेनाच्या आतमध्ये सर्कल? पेनाच्या वर सर्कल. मग आता आपलं डोकं जरा टेन्शन मध्ये येतं. मग काय, यार आता पेनाच्या वर सर्कल काढायचा आहे, तो सर्कल इकडे जाईल की काय? मग आपल्यातले काही लोक शोध लावतात, मग तो सर्कल असा न काढता असा करा, असा काढा त्याला असा, आणि मग इथे बाउंड्री करा अशी करा. एकच आहे, बरोबर आहे. कुठं चुकीचं आहे? बरोबर. पण मला सांगा, हे केल्याने किंवा न केल्याने शेवटी ह्या सर्कलचा काही भाग बोर्ड मध्ये गेला की नाही? त्याला कोणी अडवू शकतं का? नाही. म्हणून असे उगत शोध लावत बसू नका. हे बघा, असं वाटलं ना बाबा काही चुकतंय तर माझ्यावर टाकून द्या, मी सांगतो ना ऐका सगळ्यांनी काय करायचं. काय दिलं सांगा त्याने? सर्व पेन मार्कर ना. मग सगळे पेन मार्कर म्हटलं, पेनाच्या वरती मार्कर पाहिजे की नाही? हो की नाही? मग काय करायचं? बिंदास असा सर्कल काढायचा, आणि तो सर्कल इथे थोडा बाहेर गेला काय, आणि याच्यावरतीच तुम्ही बॉर्डरला ठेवला काय, शेवटी ह्या सर्कल हा थोडा बॉर्डर गेलाच ना. असं पण तुम्ही अशी आकृती काढायची, ह्याला काय म्हणायचं? मार्कर. हे आपले मार्कर. मला सांगा, याच्यावरती हे केल्यामुळं एक नवीन निष्कर्ष सापडला आपल्याला. कोणाचा माहितीये का? मार्करचा आणि बोर्डाचा. किती बनतात तसे? 6. वाचा बरं, मार्कर आणि बोर्डाचा काय संबंध आता? काही मार्कर बोर्ड आहेत, काही मार्कर बोर्ड नाहीत, काही बोर्ड मार्कर आहेत, काही बोर्ड मार्कर नाहीत, सर्व मार्कर बोर्ड नाहीत, आणि सर्व बोर्ड हे मार्कर नाहीत. विधान आहे, ऐका, थोडं कन्फ्युज करतो तुम्हाला लोकांना. हे जे दोन विधान आहेत तुम्हाला हे कळाले का? या दोघांची आकृती कळली का सगळ्यांना? बरं, मग आता तुम्हाला पण हेच दोन विधानं उलटी करून मी देतो बघा. आता हे दुसरं विधान काय वाचा बरं? सर्व पेन मार्कर. लिहा 1 नंबरला तिकडं, लिहा, सर्व पेन मार्कर आहेत. नंबर बी, सेकंड नंबर आल्या. हे जे पहिलं विधान आहे ना, त्यात खाली लिहायचं, लिहा, काही पेन बोर्ड आहेत, काही पेन बोर्ड आहेत, ठीक आहे. आता आपण सगळेजण सोबत याची आकृती काढा. मला सांगा आता, ही विधान, दोन्ही विधानं, ही दोन्ही विधानं तिकडे आहेत ना सेम? अरे बरोबर की नाही? बघा सेम, काही पेन बोर्ड आहेत, काही पेन बोर्ड आहेत, सर्व पेन मार्कर आहेत, सर्व पेन मार्कर आहे की नाही? सेम टू सेम. मग तुमचं कन्फ्युजन मला दूर करायचं, ज्या अर्थी या दोघांची आकृती जर ही आली तर त्या दोघांची आकृती पण सेम आली पाहिजे की नाही? म्हणजे दोन्ही आकृत्या मॅच झाल्या पाहिजेत की नाही एकमेकांना? अरे करेक्ट आहे की नाही? आता हे मॅच करण्यासाठी आता तुम्ही नीट बघा. मी आकृती काढायला घेतली, सगळ्यात पहिलं बघा काय दिलंय? सर्व पेन मार्कर आहेत. मग आपण बेसिक आकृती काढायला घेणार, लगेच सर्व पेन मार्कर म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात पिटलं लगेच सर्व पेन असंच ना रे? काय बरं? मार्कर आहेत. याला काय म्हटलं सांगा? पेन. आणि वरती काय सांगा बरं? मार्कर. मग समजा मी असं लिहिलं, चला पुढचं वाक्य वाचा, काय दिलं? काही पेन काय आहेत बरं? बोर्ड आहेत. मग काही पेन बोर्ड आहेत, मग आपल्याला शोध अशा लागतात, बोर्ड इथंच काढा. नाही, ऐका सगळ्यांनी, जर असं वाक्य ना काही पेन बोर्ड आहेत, तर तुम्ही लोकांनी आता ते बाहेरून येणार ना एलिमेंट, तो आतमध्ये इकडं, ठीक आहे. मग त्याला तुम्ही असंच ठेवायचं. काय बोलू त्याला सांगा लवकर? बोर्ड. हे बोर्ड, ह्याला असंच ठेवायचं. हे तुमची एक्झॅक्ट करेक्ट आकृती. बघा झाली का मॅच? हे दोन्ही सेमच आहे. हे मार्कर खाली लिहिले, फक्त इथे वर लिहिलं तिकडं. कळलं का सगळ्यांना? काढा आकृती ती. जे मी सांगितलंय हे ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. याच्यावरती आयोगाचे सगळे प्रश्न सुटतात, आणि असंच करायचं तुम्ही लोकांनी. सर्व पेन मार्कर आहेत. नंबर बी, दुसरं विधान घ्या सगळ्यांनी. एकही मार्कर बोर्ड नाही. सर्व पेन मार्कर आहेत आणि एकही मार्कर बोर्ड नाही. आता चला सगळे सोबत आकृती काढू आपण. आता सगळ्यात पहिले वाक्य काय दिले बोला बरं? सर्व पेन मार्कर आहेत. मग सगळे पेन मार्कर म्हणजे सर्कल मध्ये सर्कल फिक्स ना रे बाबांनो? आतमध्ये काय लिहू सांगा लवकर? पेन मार्कर. आणि तुम्हाला अजून एक सांगेल हिंट, आता परीक्षेमध्ये समजा हा प्रश्न असा काय आला तर तुम्ही लोकांनी पेन हा शब्द सगळ्या लिहायची गरज नाही. पेन साठी लिहायचा पी, मार्कर साठी लिहायचा एम, आणि बोर्ड साठी लिहायचा बी. तुमचा वेळ वाचेल. आपण आता सध्या फक्त शिकवतो म्हणून सगळं लिहितोय, सोडवताना आपण काय सगळं लिहिणार नाही, इनिशियल लिहिणार फक्त आपण, ठीक आहे. सध्या वही पुरतं तुम्ही लोकांनी सगळी नावं लिहायचा प्रयत्न करा, म्हणजे थोडं आपल्याला नंतर बरं वाटतं ते सोडवताना, कधी प्रॅक्टिस करताना वगैरे, ठीक आहे. मग आता सध्या बघा, सर्व पेन मार्कर आहेत. इथे काय लिहू सांगा? पेन. हे काय आहेत बोला लवकर? मार्कर. हे सगळे पेन हे मार्कर आहेत. क्लिअर का? दुसरं वाक्य काय दिलं बोला? एकही मार्कर बोर्ड नाही. आता मला सांगा, एकही मार्कर बोर्ड नाही तर ते मार्करच्या आत तो येईल का? नाही. त्याला बाहेर काढायला, बरोबर की नाही?
कोण तो सांगा. बोर्ड ही आकृती अशा प्रकारे येईल. काढा आकृती. नंबर 6 विधाने. रेडी. त्यात ए नंबर पहिलं फर्स्ट सर्व पेन मार्कर आहेत. नंबर बी एकही पेन बोर्ड नाही. एकही पेन बोर्ड नाही. स्टॉप स्टॉप सगळे थांबा. वेट वेट वेट. आता मी वाचतो परत बघा ते मागचं 5वं आणि 6वं. तर पहिल्यात काय दिलंय बोला इथं सर्व पेन मार्कर आहेत. आपण काढलं सगळे पेन मार्कर आहेत बरोबर. दुसरं म्हटलं तर एकही मार्कर बोर्ड नाही. त्या मार्करच्या आतमध्ये याचा काही चान्स आहे का आतमध्ये? आता अजिबात नाही. डायरेक्ट बाहेर. ठीक आहे. आता परत दुसरं आता इथे बघा सगळ्यांनी विधानामध्ये पहिले दिले सर्व पेन मार्कर आहेत. मी आकृती काढली तुम्ही काढू शकता प्रॉब्लेम नाही की डायरेक्ट सर्कल मध्ये सर्कल. आतमध्ये काय बरं सांगा लवकर? पेन. आणि इथे बाहेर काय बरं? मार्कर. मग सगळे पेन मार्कर आहेत ठीक आहे. दुसरं काय दिलंय बोला रे? एकही पेन बोर्ड नाही. म्हणजे पेनाच्या बाहेर ते पाहिजे ना. आपण नेमकं मग इथे ठेवू का इथे ठेवू का ते बारीक करून ठेवू का इथे बाहेर ठेवू हे दिलंय का त्यांनी? नाही. मग आपण अशा केस मध्ये त्या बोर्डाला इथे आतमध्ये मार्कर मध्ये दाखवू शकत नाही. त्याला तुम्ही लोकांनी बाहेर दाखवते इथं इथे लिहायचं बोर्ड. पण तरी पण मला सांगा दुश्मनी कोणाची? फक्त दुश्मनी. एकही पेन बोर्ड नाही. दुश्मनी कोणाची? फक्त पेन आणि बोर्डाची. मी तुम्हाला असं विचारलं की हा बोर्ड इथे शकतो का? हा शकतो का म्हटलं मी. ते कुठे येणार? टाईप 2 मध्ये येणार. टाईप 2 मध्ये शिकायचंय. सध्या टाईप 1 नुसार तुम्हाला मी जे सांगितलं ते खरंय. पहिलं वालं सर्व पेन मार्कर आहेत. सगळे पेन मार्कर आहेत. विषय संपला. दुसरं एकही पेन बोर्ड नाही. तर पेन आणि बोर्ड यांचा संबंध नाही. ते बोर्ड इथे दाखवता येत नाही. त्याला बाहेर दाखवावं लागतं. असं या दोघांची आकृती सारखी येते जरी विधानं वेगळी असतील तरी. काढा आकृती.